तुम्ही कधी विचार केला आहे का? दुःख वास्तवामुळे नाही, तर आपल्या अपेक्षांमुळे होतं. आज आपण त्या अदृश्य साखळ्या तोडणार आहोत, ज्या तुमचं मन बांधून ठेवत आहेत. नमस्कार. आत्मशोध, शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. ही आहे आपली हीलिंग जर्नी. यात आपण आपले मन हलकं करतो व स्वतःशी कनेक्ट होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भूतकाळ सोडून देण्याबद्दल बोललो. तरी प्रश्न हा आहे की जर आपण भूतकाळ सोडला तरी आपण दुःखी का राहतो? कारण आपण अजूनही अपेक्षांच्या जाळ्यात अडकलेलो आहोत. चला तर मग सुरुवात करूया या सकारात्मक प्रवासाला. आज आपण जाणून घेणार आहोत अपेक्षा कशा मनाला बांधून ठेवतात आणि रियालिटी एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय असतं. अपेक्षा मन कसं बांधून ठेवतात? आपण ना सगळेच नकळतपणे अपेक्षा तयार करत असतो. कुणीतरी मला समजून घेईल, मला कुणीच दुखावणार नाही, माझं आयुष्य मनाप्रमाणे जगता आलं पाहिजे. ह्या अपेक्षा आपण सतत तयार करत असतो. पण जेव्हा रियालिटी आपल्यासमोर काहीतरी वेगळीच निर्माण होते ना, तेव्हा आपल्याला दुःख होतं. खरं सांगायचं तर दुःख रियालिटीमुळे नाही होत, तर आपल्या अवास्तव अपेक्षांमुळे होतं. कारण आपलं मन रियालिटी एक्सेप्ट करायला घाबरतं. अपेक्षा म्हणजे इनव्हिजिबल कॉन्ट्रॅक्ट आहे, जो आपण दुसऱ्यांवर लादतो आणि त्याची कल्पनाही नसते समोरच्याला. आपण प्रत्येकजण कुणासाठी तरी नात्यात काही ना काही करत असतो. आपल्याला वाटतं की आपण जितकं करतो ना, समोरची व्यक्ती पण आपल्याला तितकंच देईल. म्हणजे मी जर 100% एखाद्या नात्याला देत असेल तर समोरच्या व्यक्तीने पण तितकेच द्यायला पाहिजे, अशी आपली अपेक्षा असते. पण जेव्हा आपल्याला असं जाणवतं ना की ती व्यक्ती आपल्यासाठी काहीच करत नाही किंवा काही करू शकत नाही, तेव्हा मन दुःखी होतं. आपल्याला असं वाटतं की मी इतकं करते किंवा मी इतकं करतो, तरी पण ती व्यक्ती माझ्यासाठी काहीच एफर्ट्स घेत नाही. खरं सांगायचं तर प्रॉब्लेम त्या व्यक्तीमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम आपल्या अपेक्षांमध्ये आहे. आपण प्रेम देतो, मग त्या प्रेमाची परतफेड म्हणून अपेक्षा का केली जावी? आणि प्रेमाची परतफेड जर अपेक्षा असेल तर मग अपेक्षाभंग होणारच. आत्ता आपण जसं बोललो की आपलं मन हे वास्तव स्वीकारायला तयार नसतं. तर खरं तर रियालिटी एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय असतं? तर हार मानणं नाही. बहुतेकांना असं वाटतं की मी जर रियालिटी एक्सेप्ट केली तर कदाचित ती हार असेल माझी. मीच का झुकायचं प्रत्येक वेळेला? मी जर इतकं देते तर समोरच्याने पण तितकंच दिलं पाहिजे. मी त्याच्यापेक्षा कमी असं का बरं, असं वाटतं. खरं तर रियालिटी एक्सेप्ट करणं म्हणजे गोष्टी जशा आहेत तसं स्वीकारणं. एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय? लोक बदलणार नाहीत हे मान्य करणं. परिस्थिती नेहमीच आपल्या कंट्रोलमध्ये नसणार हे मान्य करणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला शांत ठेवणं. चला आता आपण एक मेडिटेशन करूया. डोळे हलके बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या. आता तुमच्या मनातली अशी कोणती अपेक्षा आहे जी तुम्हाला सर्वात जास्त दुःख देते, ती व्हिज्युअलाइज करा. आता स्वतःला सांगा, मी अपेक्षा सोडत आहे आणि सत्य स्वीकारत आहे. स्वतःला सांगा, मी ही अपेक्षा सोडत आहे आणि सत्य स्वीकारत आहे. टेक अ डीप ब्रीथ. एक्झेल. वन मोर टाइम. Take a deep breath.
एक्झेल. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत तुमचं मन हलकं होत आहे असं फील करा. आता मनात रिपीट करा, मी शांत आहे, मी मुक्त आहे, मी परिस्थितीचा स्वीकार करते. रिपीट करा, मी शांत आहे, मी मुक्त आहे, मी परिस्थितीचा स्वीकार करते. ज्या दिवशी तुम्ही अपेक्षा कमी कराल त्या दिवशी तुमचं दुःखही कमी होईल. कारण हॅपीनेस बाहेर नाही, तो आपल्या एक्सेप्टन्सवर अवलंबून आहे. लोक बदलतील तेव्हा तुम्ही हॅपी व्हाल हे मत बदला. परिस्थिती स्वीकाराल तेव्हाच तुम्ही हॅपी व्हाल हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी रिलेट झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या जर्नीचा भाग बना. कारण आपण फक्त व्हिडिओ बनवत नाही तर आपण हीलिंग जर्नी तयार करत असतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राग आत साठवला तर काय होतं आणि राग सोडवण्यासाठी एक सोपं मेडिटेशन. त्यामुळे तो व्हिडिओही चुकवू नका. लक्षात ठेवा, अपेक्षा सोडा, आयुष्याला जसं आहे तसं स्वीकारा. तुम्हाला शांतता आपोआप सापडेल. श्री स्वामी समर्थ.